काय होतास तू, काय झालास तू, काहींच्या बाबतीत माझं मीठ अळणी निघालं, मला आता पश्चाताप होतोय. महेश लांडगेंचं नाव न घेता अजित पवारांनी हा टोला लगावलेला आहे. पालिकेचे नगरसेवक फुटू शकतात का? एकनाथ खडसेंनी शिंदेंबाबत हा मोठा दावा केलाय. खडसेंनी मागच्या पंचवार्षिक निवडणुकीचा किस्सा सांगितलाय. मागील पंचवार्षिक निवडणुकीत फोडाफोडीचं राजकारण झालं. एकनाथ खडसेंनी शिंदेंबाबत हे वक्तव्य केलंय. एक दिन शिंदे साहब का मुझे फोन आया कि जलगांव में क्या करना है। बोला क्या है? बोले कुछ टूट सकते क्या? मतलब टूट सकते कितने? बोला 27, 28, 30 लोग टूट सकते। बोले इतने? मैं तुम्हारे पाकिट कितने? उतने खुल सकते हैं। क्या तो बाजार हो रहा है। मैंने क्या बोला शिंदे साहब को, किसी को मत बताओ, मेरी और आपकी बात हुई। गुलाबराव को मैं मत बताओ, गुलाबराव जी का सुरेश दादा जैन का जरा अच्छा संबंध है, हो सकता है कुछ सारा बीच में आ जाए। हिंदू समाजाने जागृत राहिलं पाहिजे. हे जर निवडून आले तर सर्व सण बंद करतील. मंत्री नितेश राणेंनी ठाकरे बंधूंवर ही टीका केलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जे आपले गुजराती आणि मारवाडी समाजाचे आपले जे बांधव आहेत, कुटुंब आहेत, जे गुजरात आणि या आपल्या गावात जातात, त्यांनी या वेळेची निवडणूक हे हिंदू समाजासाठी दृष्टिकोन अतिशय महत्वाची आहे. आता पुढच्या वर्षी यांच्यासारखे हिरवे साप जे जिहाद करू पाहत आहेत, हे अगर उद्या ठाण्यावर, मुंबईवर मुख्य खुर्चीवर बसले, महापौरच्या खुर्चीवर बसले ना, तर पुढच्या वर्षीचे मकर संक्रांतीच्या वेळी तुम्ही जे पतंग उडवता ते पण पतंग उडवायला हे लोक तुम्हाला देणार नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर पुण्यात मतदारांना चांदीच्या वस्तू वाटल्याचा आरोप आहे. प्रभाग क्रमांक 30 मध्ये चांदीच्या वस्तू वाटल्याचा आरोप आहे. भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर हा आरोप केलाय. उमेदवार संगीता बराटेंनी चांदीच्या वस्तू वाटल्याचा हा आरोप लगावण्यात आलाय. वारजे माळवाडी पोलीस स्थानकात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आपल्या प्रभागामध्ये निवडणुकीला काही तासच बाकी आहेत, परंतु गेले 2 दिवसापासून महर्षी कर्वे यांच्या या नगरीतून शिक्षकांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे 4ही उमेदवार कुठे चांदी वाट, कुठे पैसे वाट, या सगळ्या आमिष दाखवून मतदान मिळेल का असा केविलवाना प्रकार करताना आढळत आहेत. या विरोधात आम्ही त्यांना पकडून देऊन ही FIR सुद्धा त्याच्या विरोधामध्ये दाखल केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.